भ्रष्टाचार विरोधी संघटनेनं मिळवून दिला न्याय. कब्रस्तानासाठी 20 गुंठे जमीन मिळाली. शेख सलमान यांच्या नेतृत्वाचा दमदार विजय. गेवराई ब्रुक बॉन्ड परिसरात गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला मुस्लिम कब्रस्तानाचा प्रश्न अखेर मार्गी लागला असून अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीच्या जिद्दी लढ्याला मोठे यश मिळाले आहे. संघटनेच्या माध्यमातून करण्यात आलेल्या आमरण उपोषणाची प्रशासनाने गंभीर दखल घेत गायरान जमिनीतून तब्बल 20 गुंठे जागा कब्रस्तानासाठी उपलब्ध करून दिली आहे. या ऐतिहासिक निर्णयामुळे संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून मुस्लिम बांधवांमध्ये समाधानाची लाट उसळली आहे. दीर्घकाळापासून भेडसावत असलेल्या दफनविधीच्या अडचणी आता दूर होणार असल्याने नागरिकांनी दिलासा व्यक्त केला आहे. ही लढाई अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीच्या नेतृत्वाखाली उभी राहिली. संस्थापक अध्यक्ष सौदागर मोहम्मद रफी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा अध्यक्ष शेख सलमान यांनी या आंदोलनाचे नेतृत्व करत ठाम भूमिका घेतली. त्यांच्यासोबत जिल्हा उपाध्यक्ष शेख बद्रुद्दीन, जिल्हा सचिव फिरोज खान, शहराध्यक्ष सय्यद अझरुद्दीन, ग्रामपंचायत सदस्य शेख रऊफ आणि इतर पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी 15 सप्टेंबर 2025 रोजी आमरण उपोषण केलं होतं. या तीव्र आंदोलनामुळे प्रशासनाला जाग आली आणि अखेर सकारात्मक निर्णय घेण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियानांतर्गत आयोजित शिबिरात जिल्हाधिकारी विनय गौंडा, उपविभागीय अधिकारी डॉक्टर व्यंकट राठोड आणि अप्पर तहसीलदार उमेश पाटील यांच्या हस्ते कब्रस्तानासाठी मंजूर 20 गुंठे जमिनीचा 7/12 उतारा सुपूर्द करण्यात आला. या प्रसंगी गावातील सरपंच संतोष राठोड, ग्रामविकास अधिकारी सुरेश रोकले, मंडळ अधिकारी तलाठी आप्पा तसेच ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ही केवळ जमिनीची लढाई नव्हती तर धार्मिक आणि सामाजिक हक्कासाठीचा संघर्ष होता. अनेक वर्ष प्रलंबित असलेला प्रश्न मार्गी लागल्याने संघटनेच्या कार्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. विशेषतः जिल्हाध्यक्ष शेख सलमान यांच्या नेतृत्वाची सर्वत्र प्रशंसा केली जात आहे. दरम्यान या मुद्द्यावर काही स्थानिकांनी वेळोवेळी राजकारण करण्याचा प्रयत्न केला होता. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर समाजात संभ्रम निर्माण करून स्वतःचा स्वार्थ साधण्याचे प्रकारही घडले. मात्र संघटनेच्या सातत्यपूर्ण आणि निष्ठावान प्रयत्नांमुळे हे सर्व प्रयत्न फोल ठरले आणि अखेर न्याय मिळाला. या निर्णयामुळे भविष्यात दफनविधीची गैरसोय दूर होणार असून सामाजिक सौहार्द टिकवण्यास मोठी मदत होईल असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला आहे. कायदा लाईव्ह बातमीसाठी छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्रतिनिधी शेख सलमान, संपादक सौदागर मोहम्मद रफी. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी कायदा लाईव्ह न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करा. लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका.